बातमी आहे महायुतीमधल्या नाराजी नाट्याची। एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीमधील भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ऑपरेशन लोटस राबवण्यात आलं आणि भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अनेक माजी नगरसेवक फोडले। भाजपच्या याच कृत्यावरून एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। काल फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केल्यावर आज एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शहांची भेट घेतली। या भेटीमध्ये एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रारच केली। रवींद्र चव्हाण मोठी रक्कम देऊन शिवसेनेचे नगरसेवक फोडतात, तर शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय। दरम्यान एकनाथ शिंदेंनी केलेल्या तक्रारीनंतर अमित शहा आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। तर एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे नेमकी काय तक्रार केली आहे बघूया। कल्याण डोंबिवलीतील ऑपरेशन लोटसवरून अमित शहांसमोर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष, मात्र शिवसेनेचे नगरसेवक फोडतात। मोठी रक्कम देऊन रवींद्र चव्हाण नगरसेवक फोडतात। शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी कल्याणमध्ये रवींद्र चव्हाण सक्रिय आहे। भाजप प्रदेशाध्यक्षांनी महायुतीला सोबत घेऊन पुढे गेलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।